नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ खते, मिश्र खते आणि संयुक्त खते यामध्ये काय फरक असतो आणि कोणते खत वापरणे अधिक फायद्याचे असते याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, बाजारात आपल्याला सरळ खत, मिश्र खत आणि संयुक्त खत असे 3 प्रकारचे खत बघायला मिळतात. त्यामध्ये सरळ खतामध्ये आपल्याला युरिया, पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट यांचा समावेश होतो. तर सरळ खतामध्ये कोणतेही एकच अन्नद्रव्य आपल्याला पिकाला मिळते. यानंतर मिश्र खत या प्रकारात 10-10-10, 15-30-15, 12-0-44, 18-18-10 या खतांचा समावेश होत असतो. यानंतर संयुक्त खतामध्ये DAP 18-46, 12-32-16, 10-26-26, 15-15-15, 16-16-16 यासारख्या खताचा समावेश होतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला वाटेल की मिश्र आणि संयुक्त खतामध्ये तीनही घटक भेटतात, मग यामध्ये फरक काय आहे? तर मिश्र खत हे 3 प्रकारच्या सरळ खतांना एकत्र मिक्स करून बनवतात. म्हणजे समजा आपण उदाहरण म्हणून 18-18-10 घेऊ, तर 18-18-10 बनवताना 18% युरिया घेतात, त्यानंतर 18% सिंगल सुपर फॉस्फेट घेतात आणि 10% पोटॅश घेऊन मिक्स करून पॅकिंग केल्या जाते. म्हणजेच यामध्ये 18 दाणे हे युरियाचे असतात, 18 सिंगल सुपर फॉस्फेटचे असतात आणि 10 दाणे पोटॅशचे असतात. तर इकडे संयुक्त खतामध्ये सुद्धा 3 घटक एकत्र असतात, पण ह्या प्रकारात खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये हे घटक एकत्र असतात. उदाहरणार्थ 10-26-26 मध्ये प्रत्येक दाण्यामध्ये 10% युरिया, 26% स्फुरद आणि 26% पालाच असते. म्हणजेच प्रत्येक दाण्यामध्ये तीनही घटक सोबत असतात. तर मित्रांनो, आता बघूया की मिश्र आणि संयुक्तपैकी कोणते खत पिकासाठी चांगले असते. तर मित्रांनो, जर आपण मिश्र खत पिकाला दिले, उदाहरणार्थ 18-18-10 पिकाला दिले, त्यामध्ये पिकाला 18% युरिया, 18% स्फुरद आणि 10% पालाश भेटेलच याची खात्री नसते. कारण यामध्ये काही दाणे कमी जादा होऊ शकतात, याचे प्रमाण कमी जादा होऊ शकते. ते तीनही घटक वेगवेगळे असल्यामुळे एकत्र पिकाला आपण देऊ याची खात्री नसते. परंतु संयुक्त खतामध्ये तसे नसते. संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये तीनही घटक सारख्या प्रमाणात असतात. तीनही घटक आपल्याला पिकाला दिले जातात. म्हणजे 10-26-26 दिले तर त्यामधून 10% युरिया, 26% स्फुरद, 26% पालाश पिकाला भेटते. म्हणजेच आपल्याला जे घटक ज्या प्रमाणात द्यायचे आहेत ते पिकाला मिळतात. त्यामुळे मित्रांनो, संयुक्त खताचा वापर केलेला फायद्याचा असतो. तर अशा प्रकारे सरळ खत, मिश्र खत आणि संयुक्त खत यामध्ये काय फरक असतो याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा. त्याचबरोबर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.